dear students, myself Gangadhar Solanke and I welcome you all to the MCGM's virtual classroom. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिपमध्ये आपण मराठी विषय शिकणार आहोत आणि मराठीमध्ये आजचा जो घटक आहे आपला तो आहे घरदर्शक शब्द, ज्यालाच आपण निवारादर्शक शब्द असंही म्हणतो. म्हणजेच माणूस असेल किंवा आणखी इतर प्राणी जे पृथ्वीवरचे आहेत ते ज्या ठिकाणी राहतात ते राहत असलेल्या त्या ठिकाणाला आपण एखाद्या विशिष्ट नावाने ओळखतो आणि त्या नावालाच मग आपण घरदर्शक शब्द असं म्हटलेलं आहे. किंवा तो पर्टिक्युलर शब्द किंवा ती जागा त्या त्या प्राण्याची निवारा दाखवणारी, घर दाखवणारी जागा असते आणि म्हणून आपण त्याला घरदर्शक किंवा निवारादर्शक शब्द असं म्हणतो. जसं माणसाचं घर आहे, आपण घरामध्ये राहतो, तसं कुत्रा राहत असतो त्या जागेला एक वेगळं काहीतरी नाव आहे, किंवा घोडा राहतो त्या जागेला एक वेगळं काहीतरी नाव आहे. तर अशा या शब्दांना आपण घरदर्शक किंवा निवारादर्शक शब्द असं म्हणतो. आता आपल्या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांची किंवा पक्ष्यांची नावं येतील आणि त्याच्या खाली पर्यायामध्ये आपल्याला विचारलं असेल की ह्या पर्टिक्युलर प्राण्याच्या किंवा पक्ष्याच्या घराला आपण काय म्हणतो किंवा निवाऱ्याला आपण काय म्हणतो, आणि त्या 4 पर्यायांमधून एक योग्य पर्याय जो असेल तो आपल्याला निवडायचा आहे. आता हा प्रश्न जो आहे तो अतिशय सोपा आहे, म्हणजे एकूणच हा घटक जो आहे तो अतिशय सोपा आहे आणि या घटकावर विचारले जाणारे प्रश्नसुद्धा अतिशय सोप्या स्वरूपाचे असतील. कारण जनरली आपल्या आजूबाजूला जे प्राणी राहतात, जे पक्षी आहेत, त्यांच्या घरांविषयी आपल्याला माहिती असते किंवा ते ज्या निवारा त्यांनी निवडलेला असतो किंवा जो निवारा आहे त्यांचा, त्या निवाऱ्याला काय म्हणतात हे आपण ऐकलेलं असतं. थोडासा अभ्यास केला, काही नवीन प्राण्यांचे किंवा पक्ष्यांचे जे घरदर्शक शब्द आहेत ते जर माहीत करून घेतले तर या घटकावर विचारल्या जाणाऱ्या सर्वच प्रश्नांची उत्तरं आपल्याला बरोबर सोडवता येतील. त्यामुळे या घटकावरचा एकही मार्क आपला जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. पुढे बघूया आपण. आता अगोदर घरदर्शक शब्द किंवा निवारादर्शक शब्द म्हणजे काय, एक चित्र तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतंय. तिथे हे एक घर आहे, ज्या अशा प्रकारच्या घरामध्ये माणूस राहतो. इथे हा कुत्रा दिसतोय, कुत्र्यासाठी हे बनवलेलं घर म्हणूया आपण त्याला, पण त्याच्यासाठी वेगळा शब्द आहे तो आपण बघूयाच. माणसे घर बांधून त्यात राहतात. आता आपण सगळी लोक जी आहोत, माणूस आपलं घर बांधतो आणि त्यात राहतो. बाकी जे पशु आहेत, पक्षी आहेत किंवा कीटकसुद्धा, त्यांचंसुद्धा राहण्याचं एक ठिकाण असतं. पक्षी, कीटक आपली घरे स्वतः बांधतात, तर जंगलात राहणारे प्राणी गुहांमध्ये राहतात. एखादा वाघ असेल, चिमणा असेल किंवा घोडा, ही प्राणी जी आहेत ती आपलं स्वतःचं घर स्वतः बांधत नाहीत. जंगलामध्ये जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये ते राहतात, गुहांमध्ये राहतात. पाळीव प्राण्यांसाठी मात्र घरे बनवावी लागतात. आता कुत्रा असेल, कुत्र्यासाठी घर माणूस बनवतो, किंवा शेतामध्ये काम करणारे जे प्राणी आहेत, गाय, म्हैस, बैल, यांच्यासाठी सुद्धा गोठा असतो. ज्या ठिकाणी हे सगळे म्हैस असते, बैल असतो किंवा गाय असते, यांची राहण्याची जी जागा आहे त्याला आपण गोठा असं म्हणतो. आणि हा गोठा शेतकऱ्याने आपल्या पाळीव प्राण्यांसाठी बांधलेला असतो किंवा तयार केलेला असतो. त्याचप्रमाणे आणखी इतर प्राणीसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, त्याला वेगवेगळी नावं असतात. तर ही घरदर्शक किंवा निवारादर्शक नावे जी आहेत ती आपल्याला माहीत असली पाहिजेत, कारण त्यावर आधारित प्रश्न या घटकामध्ये आपल्याला विचारले जाणार आहेत. आता जसं माणूस स्वतःचं घर स्वतः बांधतो आणि त्यात राहतो, तसंच इतर प्राणी जरी जंगलात आहे त्या परिस्थितीमध्ये राहत असले तरी पक्षी आणि कीटक मात्र बऱ्याचदा आपली स्वतःची घरं स्वतः बांधतात. तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा आजूबाजूला किंवा शेतामध्ये अनेक खोपे बघितले असतील, की चिमणी असेल, चिमणी आपला खोपा बनवते, किंवा सुगरण असते ती सुद्धा आपला खोपा बनवते. आणि अगदी माणूस ज्या पद्धतीने घर बांधतो, एक एक वीट जमा करून, सिमेंट आणून किंवा आणखी लागणाऱ्या सगळ्या वस्तू, तसंच एक चिमणीसुद्धा एक एक काडी गोळा करून आपलं घर बनवत असते, आपला खोपा बनवत असते. तर प्रत्येक प्राणी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणाला काहीतरी नाव असतं, त्यालाच आपण घरदर्शक किंवा निवारादर्शक शब्द असं म्हणतो. आणि तेच शब्द आपल्याला आजच्या या घटकामध्ये शिकायचे आहेत. तर काही उदाहरणं आपण बघूया. चिमणीचं जे असतं ते घरटं किंवा त्याला खोपा असंही म्हटलं जातं. हत्ती ज्या ठिकाणी राहतो त्याला हत्तीखाना किंवा अंबारखाना म्हटलं जातं. आता हे दोन्ही शब्द आपल्याला लक्षात ठेवले पाहिजेत. हत्तीच्या राहण्याचं ठिकाण जे असतं हत्तीखाना किंवा
अंबारखाना किंवा हत्तींना जिथे ठेवलं जातं, अनेक हत्ती जिथे असतात त्याला अंबारखाना असं म्हटलं जातं. वाघ आणि सिंह ही जी दोन प्राणी आहेत जंगलातले, हे गुहेमध्ये राहतात. वाघाची सुद्धा गुहा असते आणि सिंहाची सुद्धा गुहा असते. बऱ्याचदा तुम्ही गोष्टींमध्ये ऐकलं असेल वाघाची किंवा सिंहाची आपण जेव्हा गोष्ट ऐकतो तेव्हा असं म्हटलं जातं की वाघ गुहेतून बाहेर आला किंवा सिंह गुहेतून बाहेर आला किंवा ते गुहेमध्ये होते. अशा प्रकारे गायचं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, गोठा शेतकऱ्यांनी बनवलेला असतो गायीसाठी. कोंबडी खुराड्यामध्ये राहते. साप वारुळामध्ये राहतो. वारुळ जे बनवलेलं असतं त्या वारुळामध्ये साप राहतो. घुबड आणि पोपट हे ढोलीमध्ये राहतात. घोडा तबेला, घोड्याचं जे राहण्याचं ठिकाण आहे किंवा जसं गाय आहे, बैल आहे किंवा म्हैस आहे यांच्यासाठी शेतकऱ्यांनी जी जागा बनवलेली असते राहण्याची तिला गोठा म्हणतात. तसंच घोड्याचा जो मालक असतो त्याने घोड्याला राहण्यासाठी जी जागा बनवलेली असते त्याला तबेला असं म्हटलं जातं. मधमाशा आणि पोळे असतं, त्या पोळ्यामध्ये मधमाशा राहतात. तुम्ही जर ते बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. उंदीर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बऱ्याचदा आपल्या घरामध्ये किंवा आजूबाजूला आपण बघितलेले असतात. उंदीर हे बिळामध्ये राहतात. जमिनीमध्ये एक बीळ असतं आणि त्याच्यामध्ये हे उंदीर राहतात. सुगरण खोपा बनवते, त्या खोप्यामध्ये राहते. पुढे आणखी काही प्राणी आहेत बघूया. पोपट पिंजरा किंवा ढोली. कोळी स्पायडर जो आहे तो जाळे विणतो आणि त्या जाळ्यामध्येच तो स्वतः राहतो. मुंगी जसं साप वारुळामध्ये राहतो तसंच मुंगी सुद्धा कशात राहते, वारुळामध्ये. पक्षी, आता हे वेगवेगळे पक्षी असू शकतात, त्याच्यामध्ये चिमणी आहे, पोपट आहे किंवा आणखी वेगवेगळे घरट्यामध्ये राहतात. माणूस घर, कावळा घरटे. शिंपी पानांचे घरटे हा एक पक्षी आहे. रॅबिट ससा उंदराप्रमाणे बिळामध्ये राहतो. आता हे काही प्राणी आहेत आणि त्यांचे हे निवारादर्शक शब्द काय होते, हे सगळे निवारादर्शक शब्द म्हणजे त्या प्राण्यांचा राहण्याची जागा होती आणि त्याच्यासाठी आपण काय काय शब्द वापरतो ते होते. आता यावर प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जाऊ शकतात, तर बऱ्याचदा एका प्राण्याचं नाव दिलेलं असेल किंवा पक्ष्याचं किंवा कीटकाचं नाव दिलेलं असेल. उदाहरणार्थ कोळी, आणि कोळी पक्षी जिथे राहतो त्या जागेला आपण काय म्हणतो असा प्रश्न असेल आणि 4 पर्याय असतील. जसं वारुळ असेल, घरटे असेल, जाळे असेल किंवा बीळ असेल. तर यातलं आपलं बरोबर उत्तर जे असेल ते कोळ्यासाठी जाळे हे असेल. हा एक प्रश्न झाला एक स्वरूपाचा. आणखी याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो जसं की पोपट पिंजरा ढोली, कोळी क्वेश्चन मार्क. इथे मग आपल्याला कोळी कुठे राहतो ते सुद्धा शोधायचं राहील. किंवा चित्र दिलेले असू शकतात आणि त्या चित्रावरून त्या राहण्याच्या ठिकाणाचं किंवा निवारादर्शक शब्द जो आहे तो आपल्याला माहीत असला पाहिजे. पर्यायामधून आपल्याला तो निवडता आला पाहिजे. आता बघा इथे प्रश्न बघूया आपण काही. मधमाशा कुठे राहतात, गुहा, घरटे, पोळे की बीळ. आता हे चित्र मुद्दामून तुम्हाला समजण्यासाठी लक्षात येण्यासाठी मी इथे घेतलेली आहेत. परीक्षेमध्ये अशा प्रकारची चित्र आपल्याला दिलेली असणार नाहीत. त्यामुळे आपल्याला प्रश्न आणि उत्तर किंवा आपले पर्याय हे बघूनच आपल्याला आपलं उत्तर निवडता आलं पाहिजे. किंवा ते पर्याय जे दिलेले आहेत ते पर्याय आपल्याला व्यवस्थित माहीत असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या प्रश्नासाठीचा जो शब्द आहे त्याचं योग्य उत्तर शोधता येईल. तर मधमाशा आपल्याला स्क्रीनवर दिसतंय बघा. गुहेमध्ये मधमाशी राहत नाही, घरट्यामध्ये नसते. पोळं, आता हे मधमाशीचं काय आहे, पोळं आहे आणि त्या पोळ्यामध्येच मधमाशा राहतात. आता बघा आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा आपण रिव्हिजन करत असतो किंवा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा याआधीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं की एका प्रश्नामध्ये आपले 5 प्रश्न किंवा 4 प्रश्नांची तयारी करता येते. जसं मधमाशा कुठे राहतात, पोळे करून राहतात किंवा पोळ्यामध्ये असतात. मग गुहेमध्ये कोण राहतं, तर गुहेमध्ये वाघ किंवा सिंह राहतो. त्यानंतर घरट्यामध्ये पक्षी राहतात. बिळामध्ये उंदीर किंवा ससा राहतो. सिंह आणि वाघ गुहेमध्ये राहतात. म्हणजे या एका प्रश्नामध्ये आपले किती प्रश्न तयार झाले, 4 प्रश्नांचा आपला अभ्यास झालेला आहे. तर जेव्हा तुम्ही एखाद्या प्रश्नासाठीचा बरोबर पर्याय शोधता तेव्हा जे चुकीचे पर्याय असतात त्या चुकीच्या
पर्यायासाठी कोणता प्रश्न आपल्याला तयार करता येऊ शकतो ते सुद्धा बघितलं पाहिजे. पुढे बघूया. हत्ती. हत्ती गुहेमध्ये राहतो का, घरट्यामध्ये राहतो का, खोप्यामध्ये राहतो का, की हत्ती खाण्यामध्ये राहतो? या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर आहे हत्ती खाना, किंवा यालाच दुसरा शब्द आहे अंबारखाना. आता घरट्यामध्ये हत्ती राहू शकतो का? नाही, कारण हत्ती एवढा मोठा असतो की छोट्याशा घरट्यात तो राहू शकत नाही. खोप्यामध्ये सुद्धा तो राहू शकत नाही आणि गुहेमध्ये सुद्धा तो राहत नाही. तर हत्ती कुठे राहतो? अंबारखान्यामध्ये. असा हा शब्द आहे. पुढे बघूया. साप. साप कुठे राहतो? वारुळामध्ये, तबेल्यामध्ये, पोळे. परत आणखी इथे पोळे चाललेलं आहे. वारुळामध्ये साप राहतो. मग वारुळामध्ये आणखी कोण राहतं? मुंगी किंवा मुंग्या सुद्धा कुठे राहतात? वारुळामध्येच राहतात. तर साप हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वारुळ. तबेल्यामध्ये घोडा, पोळेमध्ये मधमाशी. पुढे बघूया. घुबड. बीळ, ढोली, गोठा, गुहा. घुबड बिळामध्ये राहतं का? तर नाही, कारण घुबड झाडावर असतं. ढोली म्हणजे ही झाडावर जी जागा असते ती केलेली असते. गोठ्यामध्ये नाही. गोठ्यामध्ये गाय, म्हैस, बैल हे प्राणी राहतात. गुहेमध्ये वाघ किंवा सिंह हे प्राणी राहतात. ढोली हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. घुबड कुठे राहतं? ढोलीमध्ये. पुढे बघूया. हे जे चित्र दिलेली आहेत, मी परत सांगतोय, परीक्षेत आपल्याला अशा प्रकारची चित्र दिलेली असणार नाहीत. आता जे चित्र तुम्हाला दिसतंय अतिशय सुंदर चित्र, ज्या चित्रामध्ये सुगरणीनं आपलं स्वतःचं घर बनवलेलं आहे. पर्याय आहेत वारूळ, खोपा, गुहा, हत्तीखाना. वारुळामध्ये साप आणि मुंगी राहतो. गुहेमध्ये वाघ, सिंह राहतात. हत्तीखान्यामध्ये हत्ती राहतो. राहिला खोपा. तर या खोप्यामध्ये सुगरण राहते. आणि सुगरण काय करते? स्वतःचा खोपा स्वतः बनवते. एक एक काडी जमा करून 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 सुगरण आपला खोपा बनवते. म्हणून आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे खोपा. पुढे बघूया. चिमणी. चिमणी तबेल्यामध्ये राहते का? नाही. मग तबेल्यामध्ये कोण राहतं? घोडा. पुढे बघूया. गुहा. परत हा पर्याय येतोय गुहा. गुहेमध्ये सुद्धा चिमणी राहत नाही. तिसरा पर्याय आहे घरटे आणि चौथा पर्याय आहे ढोली. तर यातला बरोबर जो पर्याय आहे आपला तो आहे घरटे. चिमणी कशात राहते? घरट्यामध्ये. आणि जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की आपण चिमणीला आपलं घरटं बनवताना बघितलेलं असेल. एक एक काडी आणून आधी चिमण्या जमा करतात आणि मग त्याचं स्वतःसाठी राहायला घर बनवतात. तर या आपल्या पर्यायाचं उत्तर आहे घरटे. पुढचा प्रश्न बघूया. चित्रावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हा कोणता प्राणी आहे? उंदीर. उंदीर ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणाचा घरदर्शक शब्द किंवा निवारादर्शक शब्द कोणता आहे ते आपल्याला बघायचं आहे. गुहा, हत्तीखाना, खोपा की बीळ. उंदीर गुहेमध्ये राहत नाही. उंदीर हत्तीखान्यामध्ये राहत. हत्तीखाना तर हे अगदी सोपं आहे, कारण याच्यामध्ये हत्ती हा शब्द आलेला आहे. त्यामुळे आपल्याला कळतं की हत्तीखाना ही हत्तीच्या राहण्याची जागा आहे. खोपा नाही. खोप्यामध्ये पक्षी, मग त्याच्यामध्ये चिमणी असेल, सुगरण असेल, हे राहतात. बीळ हा जो पर्याय आहे तो पर्याय आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. उंदीर कुठे राहतो? बिळामध्ये. बऱ्याचदा शहरामध्ये सुद्धा आपल्याला हे उंदीर रेल्वे ट्रॅकवर फिरताना दिसतात, किंवा किराणा दुकान जे असतं त्या दुकानांमध्ये हे उंदीर असतात, किंवा घरांमध्ये सुद्धा बऱ्याचदा मातीची घरं जर जुनी असतील तर तिथे आपल्याला मोठमोठे उंदरांचे बिळं बघायला मिळतात आणि तो उंदीर त्या बिळांमध्ये राहत असतो. म्हणून उंदरासाठीचा जो घरदर्शक किंवा निवारादर्शक शब्द आहे, किंवा उंदीर ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणाला आपण काय म्हणतो? बीळ. उंदराचे बीळ.
पुढे बघूया. वाघ. परत परत प्रत्येक प्रश्नात याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यामुळे खूपच सोपा प्रश्न आहे हा. गुहा, तबेला, पोळे आणि घरटे. गुहा, तबेला, पोळे आणि घरटे. वाघ याच्यापैकी कुठे राहतो? तर वाघ घरट्यामध्ये राहत नाही, वाघ पोळ्यामध्ये राहत नाही, तिथे मधमाशी राहते. तबेल्यामध्ये राहत नाही, तर वाघ कुठे राहतो? गुहेमध्ये. आता ही गुहा वाघाने स्वतः बनवलेली असते का? तर नाही. निसर्गामध्ये गुहा जे असतात जंगलामध्ये त्या असतात आणि त्याच्यामध्ये हे वाघ किंवा सिंह असे जे प्राणी आहेत ते राहत असतात. पुढचा प्रश्न बघूया. गाय. हा सुद्धा अतिशय सोपा प्रश्न आहे, कारण प्रत्येक प्रश्नामध्ये जेव्हा जेव्हा पर्याय आला तेव्हा तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की गाय कुठे राहते. बघूया आपण. काय आहे पर्यायामध्ये? घरटे, घरट्यात गाय राहत नाही. बीळ, बिळामध्ये उंदीर किंवा ससा असे प्राणी राहतात. गोठा हा आपला बरोबर पर्याय आहे. गाय कुठे राहते? गोठ्यामध्ये. चौथा पर्याय काय बघूया. गुहा. गुहेमध्ये सुद्धा गाय राहत नाही, तर गाय कुठे राहते? गोठ्यामध्ये. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये या घटकावर विचारले जातील. 4 पर्याय दिलेले असतील आणि त्या 4 पर्यायांमधून आपल्याला एक पर्याय जो बरोबर असेल त्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघूया. कोंबडी. वारुळामध्ये कोंबडी राहते का? नाही. खुराडे, गुहा, हत्तीखाना. परत तेच. वारुळामध्ये मुंगी किंवा मुंग्या आणि साप. गुहेमध्ये सिंह, हत्ती सिंह, वाघ, हत्तीखान्यामध्ये हत्ती. मग राहिला एकच पर्याय, तो आहे खुराड्याचा. कोंबडीचं काय असतं? खुराडं. खुराडा म्हणजे एक जागा केलेली असते कोंबड्यांना राहायला. तुम्ही जर बघितलं असेल जिथे कोंबड्या असतात तिथे ह्या कोंबड्या ठेवण्याची एक जागा असते आणि त्या जागेला आपण काय म्हणतो? खुराडे. कोंबडी राहण्याची जी जागा असते ती असते खुराडे. तर अशा प्रकारे आपल्याला घरदर्शक किंवा निवारादर्शक शब्द जे आहेत ते परीक्षेमध्ये विचारले जातील. त्यामध्ये प्राण्याचं, पक्ष्याचं किंवा कीटकाचं सुद्धा नाव असू शकतं. जसं की स्पायडरचं आपण बघितलं, जाळे हे त्या प्रश्नाचं उत्तर होतं. मग तो प्राणी कुठे राहतो त्या संबंधानं आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं आहे. खरं म्हणजे इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला हा घटक असणार आहे, त्यामुळे तिथे सुद्धा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा एखाद्या प्राण्याच्या घराला मराठीमध्ये काय म्हणतात ते सुद्धा तुम्ही बघितलं, किंवा आता जी मराठीमध्ये आपण प्रश्न बघितली त्या प्रश्नांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे जर बघितलं तर दोन्ही भाषांच्या एका घटकाचा तुमचा अभ्यास इथेच होऊ शकतो. आणि जसं मी सुरुवातीलाच सांगितलं, हा घटक अतिशय सोपा आहे, यातला मार्क जाता कामा नये. कारण याच्यामध्ये अभ्यासण्यासारखी किंवा नवीन अशी काही गोष्ट नाही. थोडंसं आपण आपल्या आजूबाजूला बघितलं, प्राणी पक्षी आणि त्यांच्या राहण्याची जागा कोणती आहे हे बघितलं. आपल्याला जर माहीत नसेल की त्या जागेला काय म्हणतात तर ते माहीत करून घेतलं तर हा प्रश्न आपल्याला अतिशय सोपा आहे. त्याच्यासाठी आपल्याला कुठल्या एखाद्या पुस्तकात जाऊन बघायची गरज नाही. आपल्या आजूबाजूला जरी आपण थोडंसं बघितलं तरीसुद्धा या प्रश्नावर आधारित किंवा या घटकावर आधारित जेवढेही प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारले जातील त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोडवता येतील. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की दिलेला प्रश्न नीट वाचणं आणि प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे. आपण जेव्हा स्कॉलरशिपसारखी परीक्षा देतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं हे असतं की आपण आपला प्रश्न समजून घेणं. कारण जे ट्विस्ट असते ती नेहमी प्रश्नामध्ये असते. त्यामुळे प्रश्न पहिल्यांदा वाचला आणि कळला नाही, समजला नाही तर तो पुन्हा एकदा वाचणं, पर्याय वाचून आपल्याला कळलं नाही तर ते पर्यायसुद्धा पुन्हा पुन्हा वाचणं, हे करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जेणेकरून आपल्याला येत असणारं उत्तर केवळ प्रश्न समजला नाही म्हणून चुकणार नाही. त्यामुळे प्रश्न पुन्हा पुन्हा वाचणे, पर्याय वाचणे आणि बरोबर उत्तराचं जे वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे ते रंगवणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर आजचा आपला घटक होता घरदर्शक किंवा ज्याला आपण निवारा असं म्हणतो. जसं माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्न जे आपल्याला खायला लागतं, वस्त्र जे आपण कपडे घालतो आणि निवारा म्हणजे ज्या ठिकाणी आपण राहतो घर आपलं असलं पाहिजे. आता हे घर केवळ माणसांचंच नसतं तर पशुपक्ष्यांचं सुद्धा असतं आणि कीटकांचं सुद्धा असतं. त्याच
घराविषयी किंवा निवारा दर्शक शब्दांविषयी आज आपण अभ्यास केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या स्कॉलरशिपच्या मराठी विषयातला पुढचा घटक अभ्यासू. प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड प्रेस बेल आयकन टू गेट नोटिफिकेशन्स. So my dear ones, this is all for today. Thank you very much. Stay home, stay safe, take care.